निसर्ग आधारित शेती करता यायला पाहिजे आणि ती अत्यंत सोपी आहे बरं का, ती काय अवघड नाही आहे. उलट रासायनिक शेती अवघड आहे किंवा त्याच्यामध्ये जास्त शारीरिक कष्ट आहेत, त्याच्यामध्ये जास्त पैसा आहे. तुम्हाला रासायनिक शेती करायला जास्त खर्च करावा लागतो, पण नैसर्गिक शेती करायला जास्त खर्च करावा लागत नाही. याचं कारण तुम्हाला मगाशी मी सांगितलं, निसर्गातल्या गोष्टी फुकट आहेत ना. हवा फुकट आहे, ऑक्सिजन फुकट आहे, कार्बन डायऑक्साईड फुकट आहे, नायट्रोजन फुकट आहे, पाणी फुकट आहे, सूर्यप्रकाश फुकट आहे. याला बिलं कुठं देतो आपण? हे परमेश्वरानं निसर्ग हा तुमच्यासाठी तयार केला आहे, शेतकऱ्यांसाठी तयार केला आहे. ह्या निसर्ग आधारित शेती केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहणार, आरोग्य छान होणार, तुम्हाला पहिल्यांदा जगताना आनंद येणार जो आत्ता येत नाही. कारण आपण ह्या पद्धतीचं खाणं. नमस्कार. तुमचं सगळ्यांची गावं कुठली बाळांनो? कुठल्या कुठल्या भागातली आहे तुम्ही? बोला बोला. एक सांगा की. या बसून सांग. कोलकाता. हो बर. तुझं गाव कुठलं बाळा? पारपोली. तुम्ही सगळे महाराष्ट्रातले का बाहेरचे आहे? बाहेर बेळगाव, कर्नाटक, महाराष्ट्र आहे. मराठी कळते ना तुम्हाला? चल, मराठी तुला कळते मराठी? माझं नाव राहुल टोपले, मी ह्याच आजरा गावातलाच आहे आणि आमच्या संस्थेचं नाव आहे मिशन ऑर्गॅनिक. इथे लिहिलं आहे बघा, मिशन ऑर्गॅनिक. माझं स्वतःचं शिक्षण हे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. शेतीतला माझा काही अनुभव नाही, मी शिक्षण पण नाही, पण शेती संदर्भातली मला थोडी आवड होती म्हणून मी त्याच्यामध्ये अभ्यास केला. तुम्ही जसं शाळेमध्ये अभ्यास करताय ना, आत्ता जसं शिकायला तुम्ही आलाय, तसंच मी सुद्धा थोडंसं शेतीतला अभ्यास केला आणि मग माझ्या लक्षात आलं की शेती किती महत्त्वाची आहे आपल्याला. तुम्हाला आवाज ऐकू येतोय मागे? शेती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कुणाकुणाच्या घरी शेती आहे? हात वर करा बघू. सगळ्यांच्या घरी शेती आहे? तुमचे बाबा सगळे शेतीचं काम करतात? बरं, असू दे, हात खाली घ्या. म्हणजे तुमच्यातल्या बऱ्यापैकी लोकांना शेती संदर्भात माहिती आहे, कारण तुमच्या घरात शेती आहे ना. तुमचे वडील, तुमचे आजोबा शेतीच करत होते. आता तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे ह्या सगळ्या तुम्ही शांतपणे समजून घ्या, कारण बाळांनो तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्या अत्यंत उपयोगाच्या गोष्टी आहेत. याचं कारण समजून घ्या. सध्याची शेती व्यवस्था ही पहिल्या शेती व्यवस्थेपेक्षा बदललेली आहे. जसं सगळ्या गोष्टी बदलतात ना, तुमच्या आईवडिलांच्या वेळी असलेल्या काही गोष्टी आता तुमच्या वेळी बदलल्यात, बरोबर की नाही? आधी त्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे आपण आधुनिकतेकडे जातो, आपण अभ्यास करून साक्षर होतो आणि नवीन नवीन गोष्टींचा शोध लावतो. पण नवीन गोष्टी स्वीकारत असताना जुन्या गोष्टी विसरायच्या नसतात, बरोबर ना? पण दुर्दैवानं काय झालं आहे, शेती व्यवस्थेमध्ये नव्या गोष्टी जेव्हा आपण स्वीकारायला गेलो तेव्हा जुन्या गोष्टी आपण विसरलो. साहेब आहे की? तेव्हा आपण जुन्या गोष्टी विसरलो. जुन्या काळी अतिशय उत्तम शेती केली जायची आणि आपण आधुनिकतेकडे जात जुन्या गोष्टी विसरलो आणि आधुनिक शेती करण्याच्या नादामध्ये आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या. म्हणजे शेतकऱ्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याचा परिणाम हा शेतामध्ये पिकणाऱ्या अन्नधान्यांच्यावर झाला. आणि शेतामधलं पिकलेलं अन्नधान्य, शेतामध्ये पिकलेला भाजीपाला हे कोण बरं खातं? कोण खाते सांगा? माणूस खातो, म्हणजे तुम्ही आणि मी खातो, बरोबर? जर शेतातलं पिकलेलं अन्न जर खराब असेल आणि ते खराब अन्न तुम्ही आणि मी खाल्लं तर काय होणार? आवाज जोरात. काय? मग खराब पिकलेलं अन्न खाल्ल्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या अन्न खाणाऱ्या समाजातील सर्व लोकांना त्याचे प्रॉब्लेम दिसायला लागलेत. आता ही गंमत, ही चूक काय झाली की तुम्ही जरा समजून घ्या, ही खूप महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट जे तुम्हाला मी सांगणार आहे ना, ही तुम्ही तुमच्या शेतकरी आईबाबांना जाऊन सांगायला पाहिजे घरी.
की बाबा ह्या गोष्टीमुळं असा परिणाम होतो. कारण ही गोष्ट तुम्ही आज शिकणार आहात. आज तुमच्या सरांनी, कुसुम मॅडमनी तुम्हाला त्यासाठी इकडे घेऊन आलेत की तुम्हाला सुद्धा, तुम्ही शेतकरी नाही आहात तरीसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत, तर तुम्ही लोकांना सांगू शकणार. बरोबर आहे ना. शेती सध्याची जी आहे ना ही रासायनिक खतं वापरून केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे काय लोकांना खतं घातली जातात. युरिया, DAP, लागवड, फॉस्फेट, सुपर फॉस्फेट, अशा अनेक प्रकारची खतं जी रासायनिक आहेत. रासायनिक खतं वापरून शेती केल्यानंतर त्या अन्नधान्यामध्ये, त्या भाजीपाल्यामध्ये, कडधान्यामध्ये, त्या फळांच्यामध्ये घातलेल्या रासायनिक खतांचा अंश, त्याला रेसिड्यू म्हणतो आपण, तो त्या अन्नधान्यामध्ये येतो आणि तुमच्या सर्व प्रकारच्या अन्नधान्यामध्ये घातलेलं रसायनाचा अंश आल्यानंतर तो आपण खातो. म्हणजे अन्नधान्याद्वारे पोटामध्ये रसायन जातं ना आपल्या, आणि मग त्याचे दुष्परिणाम होतात, साईड इफेक्ट होतात. साईड इफेक्ट कसे माहिती आहे का, की तुमच्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी फरक पडायला लागतो. अंगातली ताकद कमी व्हायला लागते, विचार करायची प्रवृत्ती कमी होते, विविध प्रकारचे आजार होतात. आता आजार होण्याचं मुख्य कारण आपलं खाणं आहे. आता तुम्ही लहान लहान मुलं आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आई बाबा जर दुकानात एखाद्या घेऊन गेले आणि म्हणाले तुम्हाला की तुला काय पाहिजे, तर आपण काय म्हणतो लगेच वेफर्स, कुरकुरे म्हणतो ना आपण. तोंडाला चांगलं लागते आपलं, कुरकुर कुरकुर खायला चव चांगली लागते. पण बाळांनो, वेफर्स, कुरकुरे हे जे काही जंक फूड आहे हे तळलेलं आहे. ते कुठल्या तेलामध्ये तळलं आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त चव चांगली लागते म्हणून आपण खातो, पण ते खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात काय बदल होणार आहेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे हे तुम्हाला माहिती नाही, किंवा तुम्हाला ते सांगितलं जात नाही. एखादी चुकीची गोष्ट जर तुम्हाला कळाली तर तुम्ही ते करणार आहे का? समजा तुम्हाला विष आणून दिलं आणि आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की हे विष खाल्ल्यानंतर मरायला होतंय, जर माहीत नसेल तुम्ही खाणार आणि कळणार कधी? संपल्यावर. पण जर तुम्हाला आधीच सांगितलं बाळांनो हे विष आहे, हे विष खाल्लं मरायला होते बरं काय, मग तुम्ही खाणार. म्हणजे प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे की तुम्हाला त्याच्यापासून कुठले दुष्परिणाम होतात हे माहीत नाही किंवा सांगितलं नाही. बरोबर आहे ना. त्यामुळे जंक फूड जे असतं, मैद्यापासून तयार केलेल्या गोष्टी, म्हणजे बिस्किट, खारी, रोटी, हॉटेलमध्ये रोटी आहे ना ती मैद्यापासून केलेली आहे, ह्या गोष्टी आपण खायच्या नसतात. जरी ते विकायला आल्या, जरी ते दिसल्या, त्यांना पैसे मिळवायचे आहेत. बरोबर ना. त्या लोकांना तुमच्या आरोग्याशी, तुमच्या तब्येतीशी देणं घेणं आहे. तुम्ही उद्या कुरकुरे खाल्ले, वेफर्स खाल्ले, बिस्किटं खाल्ली, रोटी खाल्ली आणि तुमचं पोट बिघडलं, प्रॉब्लेम कोणाला आहे? तुम्हाला काय दुकानदाराला? दवाखान्यात तुम्हाला द्यायला लागणार, त्याला नाही. औषधाला पैसे तुम्हाला द्यायला लागणार, शाळा तुमची चुकणार, पोट तुमचं बिघडणार. त्यामुळे ना तुम्ही काय खायचं काय नाही हे तुम्हाला कळालं पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता नैसर्गिक शेती संदर्भात तुम्हाला मी जे काय सांगणार आहे ना ते ह्याच लाईनवर आहे. आता सध्या शेती व्यवस्थेमध्ये शेतामध्ये तयार होणारं जे काही उत्पन्न आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे हे संपूर्ण रासायनिक खतावर येणारं आहे. त्यामुळे शेतामध्ये पिकलेल्या रासायनिक खतं घालून तयार झालेलं अन्नधान्य, त्यापासून तयार झालेलं तुमचं दररोजच्या जेवणातल्या गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये ते विषारी अन्न आलेलं आहे आणि ते दररोज आपण खातो, ते आपल्या पोटात जातं आणि मग आपल्या शरीरावर त्या सगळ्याचा परिणाम जाणवायला लागला. तुम्ही शांतपणे विचार केला तर काही वर्षापूर्वी तुम्ही घरी जाऊन याचा अभ्यास करा. आज तुम्ही सगळी शाळेत शिकणारी मुलं आहात, थोडं तुमचा विचार ना संशोधनात्मक पाहिजे. फक्त पुस्तकात काय दिलंय तेवढं धोकमपट्टी करतो, सरांनी मॅडमनी काय शिकवलंय तेवढाच अभ्यास करतो. तुम्हाला स्वतःला विचार करता यायला पाहिजे. बरोबर ना. व्हिज्युलायझेशन, स्टडी, रिसर्च म्हणजे संशोधन, ह्या लाईननं थोडा विचार करता यायला पाहिजे, जो तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा उपयोगी पडणार आहे. तुम्ही शेती संदर्भात थोडासा जर अभ्यास किंवा एक आवड म्हणून जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल
की 15, 20, 25 वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये जी खतं घालतात ती खतंच तयार झाली नव्हती. रासायनिक खतं तेव्हा तयारच झाली नव्हती. मग तुमचे आजोबा शेती कशी करत होते? खतं नव्हती तर शेती कशी करत होते? शेणखत वापरायचे, बरोबर. घरामध्ये जनावरं असायची, गायी असायच्या, त्या गायीचा शेणाचा आपला उकिरडा गायर असायची, खड्डा असायचा, आपण त्यात सगळं टाकायचो. तुम्ही लहानपणी खेळला पण असाल. आणि मग ते सगळं शेतात टाकायचं, काडी कचरा टाकायचा आणि शेत होत होतं. पण आधुनिकतेच्या काळामध्ये त्या आपल्याकडचा जो बहुमूल्य ठेवा आहे, पारंपरिक शेतीमधला ज्या गोष्टी नैसर्गिक गोष्टी आहेत त्या सोडून हे रासायनिक खतं आली. आणि रासायनिक खतं आली आणि शेतकऱ्यांना काय सांगितलं की रासायनिक खतं घातल्यानंतर भरपूर उत्पन्न येणार. म्हणून शेतकऱ्यानं शेणखत सोडून रासायनिक खताचा वापर चालू केला आणि रासायनिक खतं घातली आणि येणारं उत्पन्न कसं आलं? विषारी आलं. कारण त्याच्यामध्ये रसायन आलं. जमिनीत आपण जेव्हा खतं घालतो ना, त्या खताचा अंश त्या सर्व पिकामध्ये येतो आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये येतो. सध्याच्या काळामध्ये तुम्ही थोडंसं आपल्या घरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये आसपास जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हा प्रत्येक घरामध्ये माणूस गोळी खातो की नाही? कित्येकांच्या घरामध्ये असेल बघा, मला बीपीची गोळी सुरू आहे, मला शुगर आहे, मला साखर आहे, डायबेटीस चालू आहे, मग साखर खाऊ नका, गोळी खाऊ नका, गोळ्या घेत राहा आयुष्यभर. हे 15-20 वर्षापूर्वी नव्हतं, बरोबर आहे ना? तुम्ही या जन्मांच्या आधी तुमच्या आजोबांच्या वेळामध्ये ह्या गोष्टीच नव्हत्या. डायबेटीस ब्लड प्रेशर गोळ्याच नव्हत्या. मग डायबेटीस ब्लड प्रेशर हा आजार आला कुठून? तर तो आजार आला कुठून माहिती आहे? हे आपण अन्न जे खातोय ना विषारी, या विषातून हा आला. याचा साईड इफेक्ट आहे, या प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार यायला चालू होतात. सर, आता ABP माझानं मुंबईमध्ये एक 6 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित शाळेमध्ये सर्वे केला. तुमच्यासारखीच बाळं होती लहान, 10 वर्षाखालील मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यातल्या 80% मुलांना डायबिटीस सापडला. 80% मुलांना डायबिटीस. तुमच्यासारख्या लहान लहान बाळांना शुगर डिटेक्ट झाली. आणि याचं कारण जंक फूड, म्हणजे हेच कुरकुरे, वेफर्स, बिस्किटं, ते काय रोटी, नान, ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये बदल झाले तुमच्या. आणि लहान वयामध्येच माणसांना 40-50 वर्षांनंतर डायबिटीस होतो, तो तुम्हाला 10 वर्षातच झाला. कारण तुमच्या खाण्याच्या गोष्टी बदलल्या. ज्या तुमच्या वाढत्या वयाला चांगलं खायला पाहिजे, चांगलं म्हणजे काय, कसदार खाल्लं पाहिजे. तुमच्या तब्येतीला चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत? आपल्या भारतामध्ये ना पारंपरिक उत्कृष्ट उत्पन्न आहेत. तुम्हाला भूक लागली की नाही की तुम्ही मूठभर शेंगदाणे खावा, बस गूळ खावा, एक नंबर, चिरमुरे खावा, पोहे बी, हे सगळ्या आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की नाही, या सगळ्या तुमच्या तब्येतीला चांगल्या असणार आहेत. पण आपण आता काय खातो? तेलकट खातो सगळं, बरोबर आहे ना? आपल्याला कळत नाही भूक लागल्यावर काय खायचं असतं, किंवा आपल्याला सांगितलेलंच नाही आहे की कशामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, कशामध्ये नाही आहेत, हे सांगण्यात आलेलं नाही आपल्याला. मग आपण चुकीच्या गोष्टी खातो आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या तब्येतीवर, आपल्या मनावर, विचारावर होतो. कित्येक मुलांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, झोपा वेळेवर लागत नाहीत. आत्ताच ह्या वयामध्ये तुमचं अंग दुखतंय, पाठ दुखते की नाही? अनेक लोकांना तुम्हाला होत असेल त्या गोष्टी. ह्या फक्त आणि फक्त तुम्ही हे विषारी पद्धतीचं अन्न खाल्ल्यामुळे होतात. या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही, म्हणजे आमची संस्था जी आहे मिशन ऑर्गॅनिक, हे आम्ही ठरवलं की आपण शेतीमध्ये म्हणजे अन्न पिकवतानाच चांगलं पिकवलं पाहिजे, बरोबर ना? मगच चांगलं खायला मिळणार. जर अन्न चांगलं पिकलं नाही तर तुम्ही नेहमी खाणार काय? ते विषाचंच खाणार. त्यामुळे मूलभूत शेती व्यवस्थेमध्ये काम करायला पाहिजे. म्हणून आम्ही शेतीतले शिक्षित नसूनसुद्धा, आम्ही सगळी इंजिनिअरिंग कॅडर असूनसुद्धा आम्ही शेतीमध्ये काम करण्याचं ठरवलं आणि त्याचा अभ्यास, त्याचं संशोधन हे आम्ही चालू करून आता आम्ही प्रशिक्षण देतो आणि शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना शिकवतो. आज तुम्ही मुलं ज्या पद्धतीनं शाळा शिकता आहात, अशा पद्धतीच्या शेतीशाळा आम्ही शेतकऱ्यांच्या घेतो.
आणि शेतकऱ्यांना समजावून सांगतो की शेती कशी करायची, चुकीच्या गोष्टी करू नका, चुकीच्या गोष्टी वापरू नका, नैसर्गिक पद्धतीनं शेती करा आणि अन्नधान्य चांगलं पिकवा. सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक खतं वापरल्यामुळे जमीन आहे ना आपली शेतातली, ती जमीनच खराब झाली. तुम्ही ज्यांच्या घरामध्ये शेती आहेत त्या मुलांनी ना सुट्टीत शेतामध्ये जावा आणि चप्पल काढून तुमच्या शेतामध्ये तुम्हाला चालता येते का बघा. तुम्हाला चालता येणार नाही. का माहिती आहे का? कारण जमिनीची अवस्था दगडासारखी झाली आहे, घट्ट झाली जमीन. तुम्ही बघितलं शेतामध्ये जाऊन, कोण कोण शेतामध्ये जाऊन फिरून आलंय, गेलाय तुम्ही? जमीन घट्ट झाली आहे की नाही तुमची? तुम्हाला बिना चप्पलचं शेतामध्ये जाता येतं नाही. तुमचे बाबाच सांगतील तुम्हाला, अरे चप्पल घालून जा. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं, तेव्हा चप्पलच नव्हते. चप्पलचा शोध लागला होता तेव्हा नाही. खेडेगावामध्ये कोण चप्पल स्लीपर घालत होते नाही. आपले वडील, आपले आजोबा हे बिना चप्पलाचं रानामध्ये जात होते, कारण ती जमीन मऊ मऊ होती, त्यांना टोचायची नाही. आता विविध प्रकारचं रसायन जमिनीत घातल्यानंतर जमिनीची अवस्था दगडासारखी झाली, घट्ट. पाणी आपल्याकडे कमी पडायला लागलंय, कारण पाणी अनिर्बंध वापरतोय आपण. पाणी हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाणी परमेश्वरानं फुकट दिले ना. पाऊस फुकट पडतोय की पावसाचा आपण पैसे देतोय पावसाला? देत नाही ना. काय पाऊस पडावा म्हणून आपण बिल भरतोय? नाही. तुम्ही सगळ्यांनीच एक समजून घ्या, परमेश्वरानं ना हे सगळं निसर्ग जो तयार केला आहे तो तुमच्या माझ्यासाठी तयार केला आहे. आपल्याला आनंदानं जगावं, आनंदानं राहावं यासाठी तयार केला आहे. आणि भगवंतानं निसर्गातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला मोफत तयार केलेत. आपल्याला परमेश्वरानं कुठल्या कुठल्या गोष्टी मोफत दिलेत सांगा बघू. तुम्हाला माहिती आहे काय? कुठली गोष्ट मोफत दिले? पाणी. अजून काय दिलंय? झाडं. अजून काय दिले मोफत? निसर्गातल्या कुठल्या गोष्टी मोफत दिलेत? आपल्याला जगताना काय काय लागतं तर आधी बेसिक सांगा मला. आपण जिवंत आहे बरोबर, आपण समोर बसलोय, जिवंत आहे, एकमेकाला बघतोय. जिवंत राहण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट कुठली? ऑक्सिजन. बरोबर. ऑक्सिजनचे पैसे देतो का? म्हणजे फुकट आहे, मोफत आहे की नाही? कुणी निर्माण केलं ऑक्सिजन? निसर्गातला ऑक्सिजन परमेश्वर निर्माण केला. ऑक्सिजन तयार कसा होते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो? अरे झाडापासून. एक झाड ऑक्सिजन देते की नाही? म्हणजे झाडं तोडायची का लावायची? तुम्ही कुणी कुणी लावलेत? अरे वा 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 वा, मस्त. प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे बरं का. झाडापासून मिळणारा ऑक्सिजन हा मोफत आहे आणि ऑक्सिजन मिळाल्याशिवाय तुम्ही आणि मी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे झाडं तोडायची नसतात, झाडं लावायची असतात. ते तुम्हाला मला उपयोग आहे. तुम्ही मोठे होणार, घरातलं कुटुंब आहे, सगळ्यांना झाडं पाहिजे. कुटुंबातील जितक्या व्यक्ती आहेत ना तितक्या व्यक्तींनी प्रत्येकाचं एक झाड लावलं पाहिजे. आम्ही सर सगळ्यांना सांगितलं एक झाड लावाय. तुमचं नाव लावा तिथं, तुमच्या मित्राचं नाव लावा आणि झाड जगवायचं. आपण छान मोठं करायचं, आवड म्हणून करायचं आणि गरज म्हणून करायचं. भविष्यामध्ये जर झाडाची तोड झाली, झाडं तुटली तर ऑक्सिजन मिळेल का? हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट तुमच्या 4 मित्रांना सांगायची आहे. जसं मी तुम्हाला आज सांगितली तसं हा दिव्याला दिवा लावत जायचा. आपण सांगायचं सगळ्यांना ही चांगली गोष्ट आहे की नाही? ह्यात वाईट आहे का? काय ह्यात फायदा तोटा तुमचा माझा आहे? नाही. साधी गोष्ट आहे. आपण निसर्ग वाचवला पाहिजे, निसर्ग जगवला पाहिजे. झाडांची संख्या जेवढी वाढेल तेवढं पृथ्वीवर सृष्टीमध्ये अतिशय सकारात्मक परिणाम होणार आहेत. तुम्ही आता शिकताय शाळेमध्ये, तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग आहे ना, अभ्यासाला असेल काही ना ग्लोबल वॉर्मिंग. झाडं तोडल्यामुळं टेम्परेचर हे वाढत निघालं आहे, वातावरणातली उष्णता वाढत निघाली आहे. आता थंडीमध्ये सुद्धा थंडी पडत नाही की नाही? पहिल्या थंडी जशी पडायची तशी थंडी कुठं पडते? कारण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या झाडांची संख्या कमी झाली. म्हणजे ऑक्सिजन हा एक पार्ट झाला. ग्लोबल वॉर्मिंग हा अतिशय मोठा विषय आहे आणि त्यासाठी झाडं ही लावली पाहिजेत, जंगल संवर्धन केलं पाहिजे, झाडं कमी तोडली पाहिजेत. गरज नसताना झाड तोडायचं नाही.
तर आपण दरवर्षी झाडं लावायची, झाडं जोपासायची, ती मोठी व्हायला पाहिजेत. हे अतिशय गरजेचं आहे. दुर्दैवानं या पृथ्वीवरचा जर ऑक्सिजन संपला तर काय होईल? पृथ्वीवरची जीवसृष्टी संपेल. नुसतं तुम्ही आणि मी नव्हे, जनावरंसुद्धा मरणार, सगळंच संपणार, झाडंसुद्धा मरणार, सगळं बेचिराख होऊन जाईल. त्यामुळं ऑक्सिजन गरजेचं आहे. म्हणजे परमेश्वरानं जसं ऑक्सिजन दिला आहे तुम्हाला मला जगायला, तसंच शेती व्यवस्थेमध्ये शेतीतली प्रत्येक गोष्ट म्हणजे लावलेलं झाड, लावलेलं कुठलंही पीक हे मोठं होऊन त्यापासून उत्पन्न मिळण्यासाठी परमेश्वरानं फुकट गोष्टी दिलेत. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. जर सूर्यप्रकाश नसेल तर शेती होणार नाही, झाड उगवूनच तर येणार नाही. साधी गोष्ट आहे. सूर्यप्रकाश नसेल झाड येत नाही बरं का. तुम्ही प्रयोग म्हणून अंधाऱ्या खोलीमध्ये एक झाड लावून बघा, एखादं बी लावून बघा, येते काय होते बघा? येत नाही. कारण ही जी एनर्जी आहे, सनलाईटची एनर्जी, ती अत्यंत गरजेची आहे झाडासाठी, कुठल्या पण झाडासाठी. त्याशिवाय झाड रुजवत नाही, मोठं होणार नाही, उगवणार नाही. आता सूर्यप्रकाशासाठी तुम्ही मी शेतकरी पैसे देतात? फ्री आहे ना? हे परमेश्वरानं दिलेलं आहे आपल्याला. नैसर्गिक शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं मोफत दिलेत. त्या कशा वापरायच्या हे माहिती नाही, म्हणून शेती नुकसानीमध्ये जाते. सूर्यप्रकाशाबरोबर हवेमध्ये सगळ्यात जास्त कुठला वायू आहे तुम्हाला माहिती आहे? शिकलाय शाळेमध्ये? नायट्रोजन. मस्त, हुशार. 78% नायट्रोजन आहे हवेमध्ये. किती टक्के? 78% नायट्रोजन आहे हवेत. हा नायट्रोजन ह्या सगळ्या हिरवळीसाठी, सगळ्या पिकांसाठी, सगळ्या शेतीसाठी अतिशय आवश्यक आहे. जसा सूर्यप्रकाश तसा नायट्रोजन. नायट्रोजन नसेल तर शेती होत नाही. शेतीसाठी नायट्रोजन अतिशय उपयुक्त आहे. हवेतला कार्बन डायऑक्साईड अतिशय उपयुक्त आहे. आता नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड जो हवेत आहे याचं बिल कोण देतं? कोणी नाही. म्हणजे या निसर्ग व्यवस्थेमध्ये भगवंतानं ह्या सगळ्या गोष्टी मोफत दिलेल्या आहेत. त्याला पैसे द्यावे लागतात का? नाही. आपलं काम एवढंच असतं की आपण प्रामाणिकपणे शेती करायची. कशापणे? प्रामाणिकपणे. तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रामाणिकपणे केलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. शेती हा विषय एक झाला. तुम्ही अभ्याससुद्धा तुम्ही सगळ्यांनी मनातल्या मनात आठवा, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करता तेव्हा तुम्हाला भीती वाटते काय परीक्षेची? आणि जर तुम्ही अभ्यास केला नाही तर झोप पडत नाही रात्री. पेपरला काय येईल, पेपरला काय येईल, होते की नाही? भीती वाटते की नाही? म्हणून सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या असतात. शेती व्यवस्थेमध्ये ही रसायनं घातल्यामुळं अनेक आजार आता सुरू झाले. म्हणून आम्ही आता नैसर्गिक आणि पारंपरिक शेती कशी करायची याच्यावर थोडा अभ्यासक्रम चालू केला आहे. शेतकऱ्यांना आम्ही शिकवतोय की शेती कशी करायची. नैसर्गिक शेती म्हणजे कुठलंही रसायन जमिनीत वापरायचं नाही, कुठलंही खत जमिनीत वापरायचं नाही, आणि पारंपरिक पद्धतीनं निसर्गातल्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही शेती करायची. या संदर्भात आमचं संशोधन, आमचं प्रशिक्षण हे सगळं चालू आहे. तुमच्या सरांची माझी मागच्या वर्षीच भेट झाली होती. कारण सरसुद्धा एक उत्तम शेतकरी आहेत आणि ते सुद्धा अतिशय चांगला अभ्यास करून निसर्ग आधारित शेती करतात. ते सुद्धा तुम्हाला नंतर काही गोष्टी सांगतील ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या घरातल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले. शेणापासून, कचऱ्यापासून, आणि जो काडी कचरा पडतो, ॲग्रिकल्चर वेस्ट आपण म्हणतो, झाडाची पानं पडतात ना वाळल्यानंतर, किंवा तुमच्या शेतामध्ये एखादं उत्पन्न घेतल्यानंतर कचरा उरतो ना, समजा ऊस आहे, ऊसाचं वाडं राहतं, भुईमुग केला आहे, भुईमुगाचं वरचं राहतंच तसंच. तर ह्या गोष्टी शेतामध्ये खत म्हणून वापरायच्या असतात, ना की टाकायच्या असतात, ना की जाळायच्या असतात. तर ह्या कशा वापरायच्या, काय करायचं, या सगळ्याचा अभ्यास आम्ही केला आणि आता शेतकऱ्यांना आम्ही शिकवतो आहे की शेती नैसर्गिक आणि पारंपरिक कशी करायची. तर तुम्हा सगळ्या लोकांनी, तुम्हा सगळ्या मित्रांना माझं एक निवेदन आहे, एक विनंती आहे, ज्यांच्या घरामध्ये शेती आहे ना, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या घरात जेव्हा सुट्टीला जाल किंवा तुमचे आईबाबा भेटतील तेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांना पहिल्यांदा सांगा
की शेतामध्ये खत वापरू नका बाबा, खतं वापरलं केल्यानंतर जमीन खराब होते आणि खतं वापर केल्यानंतर आपली तब्येत खराब होते. कारण त्यातून येणारं उत्पन्न कसलं येणार? रासायनिक येणार. तेच आपण तुम्ही आणि मी खाणार आणि ते खाल्लं की आजार रोगराई चालू. सध्याच्या काळामध्ये रासायनिक अन्नधान्य खाल्ल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरती आहे आणि त्या रोगराईमुळं सध्या माणसाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. आणि हे फक्त शारीरिक नाही, इतरही गोष्टी, मानसिकही प्रचंड बदल झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाची प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, अंगातली ताकद कमी झाली आहे. जुन्या काळी ज्या पद्धतीनं शेतकरी कष्ट करत होते त्या पद्धतीनं आता कष्ट होत नाहीत. का सांगा? कारण अंगात ताकद नाही. अंगात ताकद का नाही? कसलं अन्न खातात? रासायनिक. रासायनिक अन्न खाल्ल्यावर ताकद मिळत नाही आपल्याला. त्यात आपलं जेवणाची आहार पद्धती, अन्नसाखळी बदललेली आहे. पहिल्यांदा आपल्या घरामध्ये फक्त भाकरी असायची, बरोबर? शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला, कडधान्य, घरातल्या गोष्टी पारंपरिक खात होतो. आता आपल्या घरामध्ये काय काय आलं? पहिला चपाती आली. दुसरं म्हणजे आता गोड खायचं प्रमाण वाढलं. साखर ही विषच आहे, तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्ही सगळ्यांनी एक समजून घ्या, साखरेमध्ये प्रचंड रसायन असतं आणि साखर ही तुमच्या माझ्या तब्येतीला अत्यंत हानिकारक आहे. ज्या दिवशी आम्हाला कळालं सगळं त्या दिवसापासून आम्ही साखर खायची बंद केली. बरं काय, आम्ही साखर खात नाही, कारण साखर समोर दिसली की मला विषच दिसते. तुम्ही जेवढं गोड खाताय, मिठाई असेल, साखर ज्याच्यामध्ये आहे तब्येतीला चांगलं नाही. मग तुम्ही म्हणाला अहो मग गोड खायचं कसं? गूळ सगळ्यात चांगला गूळ हा देशी गूळ जो आपला भारतातलं उत्पन्न आहे हे आपल्या तब्येतीला चांगलं. आणि गुळापासून तयार केलेल्या गोष्टी खाणं, मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण साखर सोडा कारण तुम्ही लहान आहे, पण तुम्ही साखर खायचं प्रमाण कमी करा. साखरेच्या ऐवजी गुळाचे पदार्थ खावा. गुळातून सगळं चहा पण गुळातून करता येतो, काही प्रॉब्लेम नाही, गुळापासून सगळं करता येतं. हे जे काय नवीन नवीन प्रकार आले यांना आपल्या तब्येती बिघडवल्या. साखरेमध्ये अतिशय उच्च प्रमाणावर केमिकल असतं आणि हे सिद्ध आहे बरं का. तुम्ही जर अभ्यास केला, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटरने आहे ना, सगळं आहे ना, सगळं सर कॉम्प्युटर. तुम्ही फावल्या वेळेमध्ये किंवा अभ्यास म्हणून कॉम्प्युटरवर सर्च मारा, गुगलवर, आणि त्याचा अभ्यास करा. जे काय मी बोलतो आहे ना हे सगळं जाऊन तुम्ही थोडं लिहून घ्या आणि अभ्यास करा. साखरेमध्ये काय काय आहे, तब्येतीला किती हानिकारक आहे, हे सगळं बघा तुम्ही. आपल्या जेवणाच्या पद्धतीमध्ये बदल झाले. आपण भाकरीवरनं चपातीवर आलो, जास्त गोड खायला लागलो, जास्त मसाले खायला लागलो आणि तब्येती गडबडल्या. आपण आधी कसं पालेभाज्या खात होतो, कडधान्य खात होतो. आता जर तुम्हाला कोणाला विचारलं तुम्हाला जेवणातलं काय आवडते, तुम्ही म्हणणार पनीर, म्हणणार की नाही? आवडते तुम्हाला पनीर. आधी पनीर होतं नव्हतं पनीर. आपण आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी तयार करायच्या तेच घेत होतो. पनीर मॅडम हे आपलं खाद्य नाही, हे सगळं नॉर्थ इंडियाचं आहे. तिकडच्या हवामानाला, तिकडच्या प्रदेशाला सूट होणार आहे ते आपल्याकडं आलं आणि आपण खातो आहे. ते मूळतः आपण ज्या भागामध्ये राहतो, म्हणजे याला म्हणतात जिओग्राफिकल कंडिशन, म्हणजे भौगोलिक स्थिती, बरोबर? तुम्ही आज बेळगावला काही मुलं राहतात, तर बेळगावच्या प्रदेशामध्ये तिथं काय पिकतंय तिथल्या जमिनीमध्ये ते आपण खायला पाहिजे. ते तुमच्या शरीराला सूट होतं. कोकण किनारपट्टीला कोण कोण गेलं आहे? कोकणात गेले कोण? गोव्याला, कोकणात. कोकण किनारपट्टीला काय खातात जास्त? मासे खातात आणि भात खातात. का माहिती आहे का? कारण कोकण किनारपट्टीची हवामान हे दमट आहे, उष्ण आहे. घाम येतो की नाही गेल्यावर? समुद्राजवळ गेले घाम येतो आपल्याला बघा, म्हणजे तिथलं हवामान उष्ण आहे. उष्ण हवामानात जर माणसानं जगायचं असेल तर त्याला भात खावा लागतो. अशी शरीराची रचना आहे, असं परमेश्वराने केलं आहे. तिकडे जाऊन जर आपण चपाती आणि जर भाकऱ्या खायला लागलो तब्येत बिघडते तुमची. म्हणून त्या भागातली लोक भाकरी खातात. खरं कुठली भाकरी खातात? तांदळाची. कोकण किनारपट्टीला तांदळाची भाकरी खातात. कारण तुमच्या शरीराला आवश्यक गोष्ट कुठली आहे ती तुम्ही खाल्ली पाहिजे, ना की टी व्हीवर बघून रोटी खातो, पनीर खातो. आपलं बाळानो खाद्य नाही आहे ते. कधीतरी खावा की महिन्यात एकदा गंमत. सारखं खाल्लं की तब्येत बिघडली. पनीर आणि दुधाचे पदार्थ कुठे खातात? राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, म्हणजे नॉर्थ साईडला, बरोबर, उत्तरेला.
त्या भागातलं हवामान, त्या भागातली जमीन ज्या प्रकारची आहे आणि तिथं जी उत्पन्न येतात ती तिथली लोक खातात. त्यामुळं आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे, आपण कुठल्या भागामध्ये राहतो. महाराष्ट्रात राहतो, कोल्हापूर जिल्ह्यात राहतो, बेळगाव जिल्ह्यात राहतो, तर आपल्या इथे काय पर्जन्यमान काय आहे जास्त. आपल्याकडे काय उगवतं, तांदूळ, नाचणी, भुईमूग आणि वेलवर्गीय बाकी सगळ्या गोष्टी. ज्या भागामध्ये जे पिकतं ते आपण खायचं असतं. आपण काय करतोय आता, आपल्या भागामध्ये न पिकणाऱ्या गोष्टी बाहेरच्या तिकडच्या आणून खातोय पहिला आणि मग तब्येती बिघडतात. त्यामुळे सगळ्यात आहारशास्त्रामध्ये ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या तब्येतीला, तुमच्या शरीराला ज्याची गरज आहे त्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. ते सोडून दुसरं खायचं नाही. मग आपल्या तब्येतीमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. जुनी लोकांच्या तब्येती घट्ट होते की नाही. आता म्हातारे लोक जे आहेत त्यांची वय बघा 80, 90, 100 आणि त्यानंतर हे रासायनिक खाणाऱ्यांची वय किती आहेत, 50, 60, 70ला कार्यक्रम, फोटो लावलेच घरात लगेच. कारण अंगामध्ये ताकदच नाही आहे. तेवढं तुम्ही जगणारच नाही. जर तुम्ही चांगलं खाल्लं नाही तर तुमचं जगण्याचं आयुष्यमानच तुमचं कमी येणार, लाईफ सायकल तुमची कमी येणार. म्हणून माणसानं चांगलं खाल्लं पाहिजे, लोकल फूड खाल्लं पाहिजे. ज्या भागामध्ये जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे. आपल्या भागात नाचणी पिकते, नाचणीची भाकरी खायची. आपल्या भागात भात आहे, भाताचे प्रकार खावा तुम्ही, काही तब्येतीला तुमच्या होणार नाही. पण आपण ते सोडून जर चुकीचं काय खायला लागलो तर तब्येतीमध्ये आपला प्रॉब्लेम येतो. तुमच्या ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये ही अत्यंत जसं तुम्ही शाळेतल्या काही गोष्टी शिकता तसं हे अदर कॅरिक्युलममध्ये ह्या पण गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. जगताना कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत. आता तुमच्या सगळ्यांची स्वप्न शेती सोडून बाकीचं, तुम्ही शेतकरी कोण होणार आहे ह्यातले? शेतकरी कोण होणार आहे का? कोण नाही. बघितलं, तुमच्या घरामध्ये शेती आहे, खरं तुम्हा कोणाला शेतकरी व्हायचं नाही. पण तुम्ही मित्रांनो एक बारीकशी गोष्ट मला सांगा, जर तुमच्यासारखे 10,000 विद्यार्थी आपण जमवले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तुमच्या घरामध्ये शेती आहेच ना तुमच्या घरामध्ये, तुम्हाला कुणालाही शेतकरी व्हायचं नाही. म्हणजे तुमच्या वडील आता शेतकरी आहेत, त्यानंतर तुमच्या शेती तुम्ही कुणी करणार नाही, बरोबर? मग शेतामध्ये पिकणार काय आणि मग तुम्ही आणि मी खाणार काय? कुणीतरी पिकवायला पाहिजे ना. त्या आकाशातनं पडणार आहे नाही. कळते का? जर तुमच्यातले कोणी शेतकरी झाले नाहीत तर शेतीमध्ये उत्पन्न कोण घेणार आणि तुम्हाला आम्हाला खायला काय मिळणार? तुम्ही सगळे डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, मिलिटरीमध्ये जावा, रिसर्चला जावा, तुम्हाला जे जे आवडेल ते सगळं करा, पण तुम्हाला दररोज 2 वेळ जेवायला काहीतरी पाहिजे ना. काय डॉक्टर इंजिनियर झाल्यावर जेवायचं नसतंय? जेवायचं असतंय ना. मग तुम्हाला अन्नधान्य कोण देणार पिकवून? तुमच्या वयाच्या सगळ्या बाळांनी असं ठरवलं की शेती करायची नाही, आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, प्रोफेसर व्हायचं आहे, अजून काय काय भरपूर गोष्टी करायच्या आहेत, मिलिटरीत जायचं आहे. सगळं जर तुम्ही केलं तर शेती कोण करणार आणि तुम्हाला मोठं झाल्यानंतर अन्नधान्य कोण आणून देणार? याचं उत्तर आहे तुमच्याकडे? जरा असं विचार करा 1-2 मिनटं. गडबड आहे की नाही? कोण आपल्यासाठी कोण पिकवणार शेती? कोणाला तरी शेती करावी लागेल. ही अतिशय एक महत्त्वाची गोष्ट अत्यंत सिरियसली समजून घ्या मित्रांनो. आता तुम्ही पेपर वाचताय, टी व्ही आहे, मोबाईलवर आपण इंटरनेटवर सगळं बघतो. आता युद्ध वगैरे चालू असतात ना, आहेत ना. आता हमासचं युद्ध सुरू आहे, 2 महिने झाले. त्याच्या आधी रशियाचं युक्रेन युद्ध सुरू होतं. याच्या आधीची युद्ध का झाली तुम्ही अभ्यास केलाय? युद्ध कशासाठी होतं? 2 देश एकमेकाबरोबर का लढतात? का लढतात? तुम्हाला इतिहास आहे ना, हिस्ट्री आहे ना, तुम्हाला हिस्ट्रीमध्ये वॉर आहे ना. तर याच्या आधीची वॉर कशासाठी झाली? फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, भारत चायना, किंवा आता जे काही युद्ध होत आहेत ही युद्ध कशासाठी होतात? काय मिळवायसाठी 2 देश एकमेकावर भांडतात? माहिती आहे तुम्हाला? तुम्ही अभ्यास केलाय की नाही? सिलेबसला नाही. युद्ध अशासाठी होतात की एकमेकाची जागा घ्यायची असते, बरोबर? देश मोठा व्हायचा असतोय. पाकिस्तानला काश्मीर पाहिजे म्हणून काश्मीर भांडायला पाकिस्तान भांडतोय, आम्हाला काश्मीर पाहिजे म्हणून तो युद्ध करतोय आपल्याबरोबर. तशी आत्ताचं पण जे युद्ध सुरू आहे पॅलेस्टाईनचं,
ते पण ते जागा पाहिजे म्हणून भांडायला लागलेत एकमेकाबरोबर. रशिया युक्रेन एकमेकाची जागा, देश एकमेकाला पाहिजे आहेत. घरामध्ये भाऊबंदकी भांडणं असतात की नाही, शेताची, माझं शेत तुझं शेत, भांडणं करतात की नाही, ते छोटंसं युद्ध, तसंच मोठं युद्ध आहे ते, जागा एकमेकाची पाहिजे म्हणून. पण येत्या काही काळामध्ये युद्ध जे होणार आहे ते जागेसाठी नव्हे मित्रांनो, शांत ऐका. याच्या पुढची युद्ध जी होणार आहेत की नाही ते अन्नधान्यासाठी होणार. तुझ्याकडे तांदूळ जास्त आहे, तुझ्याकडे गहू जास्त आहे, भांडणं, मला गहू पाहिजे का, खायला अन्न नाही. याचं कारण काय, शेतकरीच नाहीत कोण, कळलं का. शेतकरी जर अन्नधान्य निर्माण केलं नाही तर अन्नधान्य तुम्हाला मला खायला कुठनं मिळणार. आणि जर तुम्हाला मला खायला अन्नधान्य मिळालं नाही तर काय होणार, तुम्हाला खायलाच काय दिलं नाही, हॉस्टेलला तुम्हाला 4 दिवस जेवायला दिलं नाही, काय होतंय, डोकं गरम होते, भांडाभांडी होते की नाही, भूक लागते की नाही, चिडचिड होते, मला खायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता खायला पाहिजे. घरामध्ये कसं आईवर भांडताय, भूक लागली की डबे हुडकताय की नाही, घरात जाऊन भूक लागली की आम्हाला खायला पाहिजे, बाकीचं काही सुचत नाही डोक्याला. मग जर मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य उत्पन्न झालं नाही तर भांडाभांडी होणार की नाही. तुम्ही बाळांनो जेव्हा मोठं होणार तेव्हा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीचा शांत विचार करा. जेव्हा तुम्ही मोठं होणार आहे तेव्हा अन्नधान्य चांगलं मिळणार नाही. आता जे येत आहे ते हायब्रिड, आता जे येत आहे ते सगळं विषाचं, सगळं रसायन घातलेलं अन्नधान्य येत आहे, त्याच्यामुळं आजार होत आहेत. अजून थोडे दिवस झाले की चांगलं विषमुक्त अन्न मिळत नाही आणि मग भांडाभांडी चालू होणार आणि मग पैशाचा विषय सुरू होणार. आणि याच्यापुढं आत्ता श्रीमंत म्हणजे व्याख्या काय आहे सध्या, श्रीमंत कोण असतो, तुझ्या कुणाकडे एखादी गोष्ट असली की श्रीमंत आहे माणूस असं समजतो आपण, पैसा, बरोबर. ज्या माणसाकडे पैसा आहे तो श्रीमंत असं आहे ना. पण अजून 5-10 वर्षानंतर ज्याच्याकडे अन्नधान्य आहे तो श्रीमंत, पैसेवाला नाही. पैसे खातो आपण, नोटा पण खातो का, नाही. काय खातो, अन्नधान्य. आणि अन्नधान्यच मिळालं नाही, माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि जेवायला काय नाही, मी काय करायचं, कोटी रुपये खायचे नाही. लक्षात घ्या, तेव्हा अन्नधान्य लागणार. आणि ज्या शेतकऱ्यांच्याकडे अन्नधान्य असेल तो शेतकरी श्रीमंत, तो राजा असणार. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की शेतं विकू नका, शांतपणे शेती करा, शेतातलं छान उत्पन्न घ्या. कारण ज्याच्याकडे विषमुक्त अन्न तो माणूस श्रीमंत, ज्याच्याकडे उत्तम आरोग्य तो माणूस श्रीमंत. तुम्ही मला एक साधं मित्रांनो उदाहरण द्या. एका दुर्दैवाने एखाद्या माणसाला कॅन्सर झाला आहे. कॅन्सर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ते काय सांगायला नको मी, शेवटची स्टेप आहे. आणि त्या माणसाला जर मी म्हणालो की तुला 50 कोटी रुपये देणार आहे आणि कॅन्सर झाला आहे, काय करायचं, उपयोग आहे त्या 50 कोटीचा, काय उपयोग नाही. कारण जर तुमची तब्येत चांगली नाही, तुमचं आरोग्य चांगलं नाही आणि तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत तर त्या गोष्टीचा अर्थ आहे का, नाही. मी तर उलटं म्हणेन, मला 50 कोटी नकोत, तर मला चांगलं काय पाहिजे, तब्येत, आरोग्य चांगली पाहिजे, हातपाय घट्ट पाहिजेत, मग मी जगू शकतो ना. एखादा आजार असेल, सतत झोपून आहे, सतत आजार आहे, गोळ्या खाणं चाललं आहे, औषध चाललं आहे, सारखं ॲडमिट आहे माणूस, त्या माणसाच्या जगण्याला अर्थ आहे काय, काही नाही अर्थ. त्यामुळे बाळांनो लक्षात घ्या, तुमच्या तब्येती चांगल्या असल्या पाहिजेत पहिल्यांदा. आणि तब्येती चांगल्या कधी होणार, जेव्हा तुम्ही चांगलं खाणार. चांगलं खाणं म्हणजे काय, विषमुक्त खाणं. विषमुक्त अन्न म्हणजे काय, रसायन न वापरलेलं शेतीमाल. ज्या शेतामध्ये युरिया वापरलेलं नाही, DAP वापरलेलं नाही, लागवड वापरलेली नाही, ज्याच्यामध्ये तणनाशक मारलेलं नाही. तणनाशक म्हणजे अत्यंत विषारी जहाल, ज्याच्यामध्ये रासायनिक फवारण्या केलेल्या नाहीत, अशा प्रकारच्या शेतामधलं अन्न जर तुम्ही खाल तर तुमची तब्येत चांगली होणार आहे. नाहीतर सगळ्यांच्या तब्येतीला प्रॉब्लेम येणार, आपल्या अंगामध्ये रसायन जाणार आणि हळूहळू आपण सुद्धा व्याधीग्रस्त होणार. तेव्हा ज्यांच्या घरामध्ये शेती आहे अशा मित्रांनी, अशांनी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये आईबाबांना जाऊन सांगा पहिल्यांदा की रसायन वापरू नका.
रासायनिक खतं शेतामध्ये वापरू नका. तुमच्या आईबाबांना पण त्रास होणार, जमिनी पण खराब होणार आणि त्यातनं आलेलं उत्पन्न जी लोक खाणार आहेत, जरी तुम्ही ते बाहेर विकलं तर ते सगळ्या लोकांना होणार ना. ही चुकीची गोष्ट आहे. निसर्ग आधारित शेती करता यायला पाहिजे आणि ती अत्यंत सोपी आहे बरं का. ती काय अवघड नाही आहे. उलट रासायनिक शेती अवघड आहे किंवा त्याच्यामध्ये जास्त शारीरिक कष्ट आहेत, त्याच्यामध्ये जास्त पैसा आहे. तुम्हाला रासायनिक शेती करायला जास्त खर्च करावा लागतो, पण नैसर्गिक शेती करायला जास्त खर्च करावा लागत नाही. याचं कारण तुम्हाला मगाशी मी सांगितलं, निसर्गातल्या गोष्टी फुकट आहेत ना. हवा फुकट आहे, ऑक्सिजन फुकट आहे, कार्बन डायऑक्साईड फुकट आहे, नायट्रोजन फुकट आहे, पाणी फुकट आहे, सूर्यप्रकाश फुकट आहे. याला बिलं कुठं देतो आपण? हे परमेश्वरानं निसर्ग हा तुमच्यासाठी तयार केला आहे, शेतकऱ्यांसाठी तयार केला आहे. या निसर्ग आधारित शेती केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहणार, आरोग्य छान होणार. तुम्हाला पहिल्यांदा जगताना आनंद येणार, जो आत्ता येत नाही. कारण आपण ह्या पद्धतीचं खाणं खाल्ल्यानंतर आपलं मन पण सैरभैर होतं, चंचल होतं. तब्येत चांगली नसले की त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, अंगातल्या ताकद कमी होतात आणि या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या अभ्यासावर, सगळ्यावर होत असतो. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. खाणं खाताना पहिल्यांदा तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आपण काय खातो आहोत, त्या खाण्याचा आपल्या शरीरावर कसला परिणाम होणार आहे याचा थोडा विचार करायला पाहिजे. तुम्हाला छान दिसतंय, चकचकीत पाकिट आहे, तोंडाला छान वाटतंय, कुरकुरीत लागतंय म्हणून आपण खात राहतो, पण त्या सगळ्या गोष्टीचा तब्येतीवर किती परिणाम होतो. आता सगळ्यात आणि वाईट गोष्ट आपल्याकडे चालू आहे म्हणजे चायनीजच्या गाड्या लागलेल्या आहेत गावागावात. प्रत्येक खेड्यामध्ये चायनीज आलं आहे. ते बाळांनो खायचं नाही बरं का चायनीज. तुमच्या तब्येतीला अतिशय धोकादायक आहे. चायनीजमध्ये अजिनोमोटो नावाची एक पावडर घालतात. काही ठिकाणी त्याला टेस्टिंग पावडर म्हणतात, त्याचं सायंटिफिक नाव अजिनोमोटो आहे. अजिनोमोटो खाल्ल्यानंतर आपल्या ब्रेनला प्रॉब्लेम होतो, आपल्या मेंदूला प्रॉब्लेम होतो आणि हे सिद्ध झालं आहे. सगळ्या डॉक्टरनी पण सांगितलं ते खाऊ नका, तरीसुद्धा लोक खातात. काय चटपटीत भारी लागते ना. खेडेगावात सुद्धा आता गाड्या आल्या चायनीजच्या, तर तुम्ही जरा तो मोह टाळा. चायनीज जर कोणी देत असेल तर खाऊ नका आणि देणाऱ्याला पण सांगा ते खायचं नसतं. त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी चांगलं पोटभर असं खावा. ते खाणं चांगलं नाही. आणि कमीत कमी साखर खाण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी मैद्याचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या तब्येती चांगल्या राहतील. जरासं हे ना अजितला हाकवलं. कारण ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आज लहान आहात. तुम्ही आज मॅगी एक प्रचंड खाणं चाललं आहे. तुम्ही कधीतरी ना त्या मॅगीच्या लेबलवर काय काय लिहिलं आहे वाचा बघू. काहीतरी वाचा, काय इन्ग्रेडियंट असतात ना, काहीतरी वाचून बघा. त्याच्यामध्ये मैदा आहे आणि फॅट आहे, फॅट, एडिबल फॅट, जे आपल्या तब्येतीला चांगलं नाही. ह्या गोष्टी आपण चटपटीत 2 मिनिट काय मॅगी 2 मिनिटात होते म्हणून आपण करून खायला जातो, पण तब्येतीला चांगलं नाही ते. आणि ह्या ज्या सवयी आहेत ह्या तुम्हाला ह्या लहान वयातच तुम्हाला बदलाव्या लागतील. तुम्हाला वाटत असेल की ह्या वयामध्ये आपलं हे अजित आहे का खाऊ, त्यांना हे खाऊ त्यांना द्या की. तुम्हाला सुद्धा खाऊ आम्ही तसलाच आणला आहे जो तुम्ही आता खायला पाहिजे. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी हॉस्टेलला घातले ना, आणि तुम्ही इकडे येऊन शिकताय राहून. पहिल्यांदा आता आर्मीवाले जसं म्हटलं तुम्हाला तब्येत चांगली पाहिजे की नाही. तुम्ही जर आजारी असाल, अशक्त असाल तर आर्मीत घेणार काय. आता तब्येत चांगली ठेवायची तर काय करायला पाहिजे. एक्सरसाइज करायला पाहिजे. हा एक भाग. नुसतं एक्सरसाइज केलं तर तब्येत चांगली राहणार का. काय केलं पाहिजे. चांगलं जेवलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं जेवलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे. सॅलड खाल्लं पाहिजे, अजून फ्रूट्स खाल्लं पाहिजे, अजून प्रोटीन्स. विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. वेड्यानो, मगापासून मी काय सांगायला लागलोय. तुम्ही रसायनमुक्त आणि विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे, मग तब्येत चांगली होणार. बरोबर की नाही. रासायनिक अन्न खाल्ल्यानंतर शारीरिक ताकद राहत नाही. तुम्हाला जर आर्मीमध्ये जायचं आहे, तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे, तर पहिल्यांदा तुमचं शरीर सदृढ पाहिजे. हो ना, हेल्दी पाहिजे का नको. तुम्हाला टेस्टिंगला किती किलोमीटर पळवतात आर्मीला माहिती आहे. किती. 16 किलोमीटर. 1600.
मीटर, पण आर्मी सिलेक्शनला तुम्हाला 10 ते 15 किलोमीटर पळवतात. किती हे तुम्हाला माहिती आहे? मग तेच मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जे शाळेत इथं पण 1000 रुपये पळ द्यायला लागतंय. कळलं काय? 16 किलोमीटर शाळा तुमची इथनं. ताकद पाहिजे नको पळायला? 2 ताकदी असतात. कुठल्या कुठल्या? एक शारीरिक ताकद, दुसरी मानसिक ताकद. आता इथनं शाळेपासून यायचं म्हटलं निम्मी म्हटलं नको बाबा आर्मी. कळलं तुम्हाला? पहिल्यांदा मानसिक ताकद घट्ट पाहिजे, मन तगडं पाहिजे तुमचं, आणि मग शरीर ताकदवान पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला नैसर्गिक आणि पारंपरिक अन्न खाल्लं पाहिजे. जे आता मी सांगितलं, दिनेश सरांनी सांगितलं, तुम्ही लोकल फूड खाल्लं पाहिजे. ज्या लोकांना आर्मीमध्ये जायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, भले हिला दिदीला टीचर व्हायचं आहे, चांगलं आहे, पण तुझं तब्येत चांगली असल्याशिवाय शिकवणार काय तू लोकांना? आहे की नाही? आणि तुमचं शरीर आणि मन जर सदृढ व्हायचं असेल तर तुम्हाला विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. म्हणजेच ज्या शेतामध्ये रसायन टाकलं जातं तिथलं अन्न खाऊन उपयोग नाही. मग तुम्ही 16 किलोमीटर पळू शकणार नाही, कारण अंगात ताकदच नसणार तुमच्या. तुमचे जे ट्रेनर आहेत त्यांना पण विचारा, आणि तुमच्या शाळेतल्या कॉम्प्युटरवर तुम्ही सर्च मारून बघा. आर्मीच्या परीक्षेला जसे पेपर असतात तसं फिजिकल टेस्टला किती पळायला लागतं, रनिंग किती करायला लागते, पुशअप किती काढावे लागतात, तुमची बॉडी फिगर कशी लागते हे विचारा. ते तसं व्हायचं असेल तर तुम्हाला चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. कुरकुरे खातो, वेफर्स खातो, रोटी खातो, कोल्ड्रिंक पितो, मिलिटरीत जाऊ शकणार नाही तुम्ही बाळांनो. कारण तुमचं शरीर तयारच होणार नाही, अंगात ताकद राहणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीचं खाणं खाल्ल्यानंतर पळायला गेलात, 1-2 किलोमीटर झालं की संपली ताकद. मग काय करायचं? आपण स्वप्न काय बघितलंय? मिलिटरीत जायचं बघितलंय ना? मग ते पूर्ण व्हायला पाहिजे. शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे. या सगळ्यासाठी तुमच्या अन्न, तुम्ही जे दररोज खाणार आहात, जो नाश्ता तुम्ही करणार, दुपारी जेवणार, रात्री जेवणार, ह्या जेवणामध्ये पौष्टिक गोष्टी, चांगलं कॅलरीज. सरांनी कसं सांगितलं? सॅलेड खाल्लं पाहिजे, कच्च्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. आपण खात नाही, नको म्हणतोय आपल्याला. कोशिंबीर खाल्ली पाहिजे, दही, दूध, ताक पिलं पाहिजे. तब्येतीला चांगलं आहे ना ते आपल्या. कोल्ड्रिंक नाही प्यायचं, ताक प्या, काही प्रॉब्लेम नाही. पाण्याचा वापर, पाणी आपण आजकाल कमी पितो, पाणी भरपूर पिलं पाहिजे. 2 लिटर पाणी मिनिमम दररोज प्यायला लागतंय, मिनिमम, कमीत कमी. पाणी पिल्यामुळे तब्येतीला काय प्रॉब्लेम येत नाही, पण बॉडी डिटॉक्स करतं, म्हणजे बॉडीतल्या नको असलेल्या गोष्टी युरिन मार्गे खाली निघून जातात. त्यामुळे पाणी तुम्ही सतत पित राहिलं पाहिजे. जरा जरा पित राहायचं पाणी. ते तब्येतीला अतिशय चांगलं आहे. सध्याच्या शेती व्यवस्थेमध्ये ह्या अनावश्यक गोष्टी घडल्यामुळे प्रॉब्लेम आहे, म्हणून लोकांच्या तब्येती बिघडत आहेत. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. तुम्ही लहान बाळा आहात, तुमचं करिअर, तुमचं आयुष्य फार पुढं मोठं आहे. तुम्ही आत्तापासून जर हे बदल स्वीकारलेत, समजून घेतलेत, मला माहिती आहे की 100% होणार नाही, ते शक्य नाही. सरांनी कसं सांगितलं की साखर काय 100% बंद करू नका, पण कमी करा. उठसूट गोड खायचं असते की नाही, गुळ खावा की, गुळ शेंगदाणे खावा, काही प्रॉब्लेम नाही. गुळाचं गोष्टी, खीर गुळाची करता येते, करतात ना, खीर गुळाच्या करतात सगळ्या. गुळाचं प्रमाण वाढवा खाण्यामध्ये, शेंगदाण्याचं प्रमाण वाढवा, हे तुमच्या तब्येतीला चांगलं आहे. पण तेलकट, तुपकट, मसाल्याचे पदार्थ जास्त, धाब्यावरचं जेवण, हॉटेलातलं जेवण हे चांगलं नाही. कधीतरी एकदा लग्न कार्य आहे, महिन्यात-2 महिन्यात एकदा खाल्लं, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं चालतं आपल्याला. पण दररोज खाऊन त्याची तुमच्या शरीराला सवय लावू नका, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होईल आणि तुमच्या अंगातली ताकद कमी होईल. तुम्ही अजून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेतात, याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून शालेय शिक्षण संपल्यावर कॉलेज आहे, त्यानंतर तुमचं व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे. जे बिझनेस करणार आहेत त्यांना तर भरपूर काम आहे. तुम्हाला सगळ्यांना एरोनॉटिकलवाल्याला भयंकर डोकं लावायला लागते. दादा, तुला कॉन्सन्ट्रेशननं तुला 15 तास 18 तास अभ्यास करावा लागतो. इतका वेळ जागा राहायला पाहिजे नको? ताकद पाहिजे अंगामध्ये, डोकं शांत राहिलं पाहिजे. आणि तेवढा तू अभ्यास केलास तर तुझं स्वप्न, तुझा गोल तू अचीव करणार. तसंच बाकीच्यांचं आहे. तुम्ही जे स्वप्न बघताय, तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, व्हायच्या आहेत, त्यासाठी तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही उत्तम अन्न खाल्लं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही जेवायला खायला बसताय ना, तेव्हा सगळ्यात आता सध्याच्या मुलांची वाईट गोष्ट, हे नको मला, ते नको, पहिल्यांदा ताट बघितलं, हे नको मला, ते नको आहे, मला हे आवडत नाही. हे थोडं कमी करा.
अन्न हे पूर्ण ब्रह्म. तुमची आई तुमचे वडील काबाड कष्ट करून ज्या गोष्टी तुमच्यासाठी मिळवतात, तुमच्या ताटामध्ये येतात, ते परमेश्वराला स्मरून ते अन्न खायला शिकलं पाहिजे आपण. आणि आवड निवड जरी असली तरी सगळ्या गोष्टी ताटातल्या संपल्या पाहिजेत. तुम्हाला हॉस्टेलमध्ये असेलच, ताट संपवायला होतात ना, काय टाकता तुम्ही? हां, हॉस्टेलला असतंच ते. मी पण हॉस्टेलला होतोच आधी. पालेभाज्या खातच नाही. ते द्यायला पाहिजेत पालेभाज्या, डाळी धान्य कडधान्य दिलीच पाहिजेत. मोड आलेलं सर द्यायला पाहिजे, इम्पॉर्टंट ह्या मुलांना. पालेभाज्या आणि मोड आलेलं तुम्ही खाल्लं पाहिजे, तर तुम्ही आत्ता जे खाणार आहात ना त्याच्यावरनं तुमच्या आयुष्याची ताकद राहणार आहे. आत्ताच जर खाल्लं नाही आणि अंगात काय मिळालं नाही तर पुढे तुम्हाला काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी आवडत नाही ना, जरा जरा खायला लागा, चव घ्या, शिका. कारण सकस आहार मिळाल्याशिवाय तब्येत चांगली होत नाही. त्यामुळे तुम्ही जे होणार आहात त्या सगळ्याला माझ्या शुभेच्छा.